हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे तुम्ही सगळे? आय होप निवांत असतील. सो आज मी एक घेऊन आली आहे न्यू रेसिपी आणि एक नवीन दिवस मीन्स दुधी कोफ्ता. आज ती रेसिपी ट्राय करणार होतो आम्ही घरी. बेसिकली जसं आपण खोबऱ्याला खिसून घेतो ना, तसं मी त्या दुधीलाही खिसून घेतलं होतं. त्याच्यामध्ये एक बॉईल केलेला आलू ॲड केला होता, चवीनुसार मीठ, 1 चम्मच बेसन. जसं तुमच्या घरात अकॉर्डिंग लोक असतील तसंही तुम्ही बनवू शकता. हळद, कांदा आणि नंतर मिर्च आणि लसूण. मी हे सगळं कुटून घेतलं होतं आणि मी हे सगळं ॲड केलं होतं त्याच्यामध्ये. हे नक्कीच टाका. आणि मग एका साईडवर कढई ठेवून घ्यायची. कढईमध्ये जसं आपण भाजीला फोडणी देतो तसा फोडणी देऊन घ्यायचा. मसाले म्हणजेच की मी जिरा पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर मी हे सगळं घेतलं होतं. त्यानंतर त्या कढईमध्ये हे सगळे मसाले टाकले, चांगलं परतून घेतलं आणि नंतर आपण जसे वडापाव बनवतो तसंच मी त्या दुधी कोफ्त्यालाही रेडी केलं आणि मग फ्राय करायला घेतले. एक म्हणता असे अनेक आपले दुधीचे कोफ्ते रेडी झाले होते. कढईनंतर चांगलं असं कांदा वगैरे परतला होता. त्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं. मीन्स तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगच करा, जास्त पातळही नाही करायचं आपल्याला ते. बेसिकली माझं हे दुधी कोफ्ताची रेसिपी कशी चांगली वाटली तुम्हाला नक्की सांगा. बाय.